श्री गुरुचरित्र ओविबद्ध पारायण अध्याय 32. विधवेचा आचार धर्म मृत विप्राला पुन्हा जिवंत केले. फलश्रुती अखंड सौभाग्य लाभेल. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेची या रीती सांगे देवा बृहस्पती. सहगमनी फलश्रुती येणे परी निरोपिली. विधवापणाचा आचारू सांगता झाला देववरू. उसताती ऋषे श्वरू ऐका श्रोते एकचित्ते. जवळी नसता पुलापती त्याते मरण झाली या प्राप्ती. काय करावे त्याची सती सहगमन केवी करावे. अथवा असेल गरोदरी असे तिथे कन्याकुमारी. काय करावे ती येणारी म्हणून विनविती गुरुसी. ऐकुनी देवाचे वचन सांगता झाला विस्तारुण. एक चित्ते करुण ऐका श्रोते सकळ. पती जवळी असे जरी सहगमनी जावे ती येणारी. असता आपण गरोदरी करू नये सहगमन. स्तनपानी असता कुमारू तिने करिता पाप थोरू. पुरुष मेला असेल दुरू सहगमन करू नये. तिने असावे विधवापणे विधीपूर्वक आचरणे. सहगमा समाने असे पुण्य परियेसा. विधवापनाचा आचारू करिता असे पुण्य थोरू. निवर्तता आपला व्रतारू केशवपन करावे. ज्या का विधवा केश राखिती त्याची ऐका फलश्रुती. केश पुरुषासी बाधिती नरका परी परी द्यायचा. यास्तव करणे केशवपण करावे तिने नित्य स्नान. एक वेळा भोजन करावे तिने परेयेसा. एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन. 3 दिवस उपोषण करावे तिने भक्तीने. 5 दिवस पक्षमासास करावा तिने उपवास. अथवा चांद्रायण ग्रास भोजन करणे परियेसा. चंद्रोदय बीजेसी एक ग्रास तया दिवशी. चढते घ्यावे 15 दिवसी पौर्णिमेसी भोजन. कृष्ण पक्षी येणे परी ग्रास घ्यावे उतरत नारी. अमावस्या येता जरी एक ग्रास जेवा. शक्ती नाही जियेसी एकान्न जेवावे परियेसी. अथवा फल आहारेसी अथवा शाका आहार देखा. अथवा घ्यावे क्षीर मात्र कधी न घ्यावे अपवित्र. जेणे राहे प्राण मात्र श्वासोच्छ्वास चाले ऐसे. शन करिता मंचकावरी पुरुष घाली रौख घोरी. भोगी नरक निरंतरी पती सहित परियेसा. करू नये मंगल स्नान अथवा देह मर्दन. गंध परिमल तांबूळ जान पुष्पादी तिने वर्जावे. पुत्रावेण असे नारी करणे तर्पण पुत्रापरी. तीळ दर्भ कुशधारी गोत्र नाम उच्चारावे. विष्णू पूजा करावी नित्य आपुला पुरुष हा निश्चित. पुरुष आठवो निचित्त विष्णू स्थानी मानिजे. पुरुष असता जेणे परीपती निरोपे आचार करी. तेणेची रीती विष्णू अवधारी त्याचे निरोपे आचरावे. तीर्थयात्रा उपास व्रत विष्णू निरोपे करावे निश्चित. अथवा गुरुद्विज विख्यात त्यांचे निरोपे आचरावे. आपण असता सुवासिनी ज्या वस्तूची प्रीती अंतःकरणी तैशी वस्तू द्यावी धणी. विद्वत जन विप्रांसी. वैशाख माघ कार्तिक मास अनेक स्नाने आचार विशेष. माघ स्नान तीर्थास विष्णू स्मरणे करावे. वैशाखी जळकुंभदान कार्तिकी दीप आराधन. ब्राह्मणा द्यावे घृतदान यशाशक्त्या दक्षिणेसी. माघ मासी तिळ घृतेसी घ्यावे दान विप्रांसी. अरण्यात वैशाख मासी होई घालिजे निर्मळोदके. शिवालये ईश्वरावरी गळती ठेविजे निर्मळवारी. गंध परिमळ पूजा करी तेणे पुण्यागाध. विप्राची या घरोघरी उदक घालिजे शक्त्यानुसारी. अन्न द्यावे निर्धारी अतिथी काळी परियेसा. तीर्थयात्रे जात्या लोका त्याते द्याव्या छत्रपादुका. येता पुल्या ग्रहांतिका पाद प्रक्षालन करावे. वारा घालावा विझलेशी वस्त्र द्यावे परिधानाशी. गंध तांबूल परिमळासी कर्पूर खेलादी परियेसा. जलपात्र द्यावे शक्तीसी गुडपान आम्रपानेसी. द्राक्षके कर्दळी फळेशी ब्राह्मणा द्यावे मनोहर. जे जे दान द्यावे द्विजा पतीच्या नावे अर्पिजे बोजा. संकल्पून पुरुष काजा धर्म करणे येणे परी. कार्तिक मासी जवान्न अथवा जेवी जे कान्न. वृताक माश मसूर लवण तैलादी मधुवर जावे.
वर्जावे कास्य पात्र आणिक वर्जावे द्विदल मात्र मणी असावे पवित्र एकाग्रेसी परियेसा पलाश पात्री भोजन करावे शुची उद्यापन करावे जे जे व्रत धराते त्या ते उजवावे तत्वता घृतभरीत कास्य पात्र विप्रा द्यावे पवित्र भूमी शयन केले व्रत मंचक द्यावा विप्रासी जे जे वस्तू त्याजली आपडते ते द्यावी ब्राह्मणाला गुण रसद्रव्ये एक मास जाण त्याग करावी परियेसा त्यजोनिया दधी क्षीर उद्यापन आचर मन मनोहर असली या शक्त्यानुसार धेनु द्यावी सालंकृत विशेषे असे आणिक व्रत दीपदान असे ख्यात वर्णिता महिमा अनंत देवासी म्हणे बृहस्पती दीपदान भाग 16 वरकडन सती धर्म सकळा या कारणे अनंत फळा दीपदान करावे माघ सान माघ मासी करणे सूर्योदयासी येणे परी एक मासी आचरावे भक्तीने लाडू तीळ खजूरेसी करुणी पक्वान्ने ब्राह्मणासी द्यावी तिने भक्तीसी दक्षिण सहित जाणा शर्करा मिरे येळेसी तळून अप्रूप घृतेसी धान द्यावे यतीसी भोजन द्यावे अतीता हेमंत ऋतू होता जाण भावया शीत निवारण काष्टे द्यावी विप्रा कारणे वस्त्री द्यावे द्विजांसी पर्यंक द्यावा सुषुप्तीसी एखाद्या भल्या ब्राह्मणासी चित्र रक्त वस्त्रेसी कंबळ द्यावे विप्रवर्मा वर्गा भावया शीत निवारण औषध द्यावे उष्ण उष्ण तांबूल दान परिपूर्ण द्यावे येळाकर पुरेसी गृहदान द्यावे विप्रासी सावत्सरिक ग्रामेसी साता तीर्थ यात्रेसी पादरक्षा देईजे गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधीसी अभिषेकावा गौरीहर धूप दीप नैवेद्येसी पूजा करावी षोडशी प्रीती बहुशंकरासी दीपमाळा उजळिता आणिक सुगंध गंधेसी तांबूलदान विधीसी कर्पूर लवंगादी विविधेसी भक्ती भावे अर्पिजे आपला पुरुष ध्यानोनी मनी नारायण तो मनोनी पूजा करावी एके मणी भक्ती भावे परियेसा नेमे असावे तिथे नारी ये नारी न बैसावे बैलावरी लेऊ नये चोळी करी श्वेत वस्त्र नेसावे रक्त कृष्ण चित्र वस्त्र लेता जाण दोष बहुत आणिक असे व्रत पुत्रा त्याचे बोल वर्तावे आत्मा वै पुत्र नाम म्हणून बोलती वेदागम पती पासून पुत्र जन्म पुत्र आज्ञेत असावे ऐसा आचार विद्वेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तीसी सहगमनाचे फळ नसे पापी जरी पती असला असेल पूर्वी निर्वतला नरकामध्ये वास केला पाप रूपे भुंजत विधवा पडे येणे परी आचरण करी जे नारी मरण होता अवसरी घेऊनी पती स्वर्गी जाय चितुक्या परी बृहस्पती सांगे समस्त देवांप्रती लोपामुद्रेची केली स्तुती पतिव्रता शिरोमणी जितुक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी त्यांचे पुरुष शंकरा परी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मणी विस्तारून ऐक बाळे तव मन ज्यावरी प्रीती तेची करी दुःख सकळ त्याजोनी मम बोल ठेव मनी सांगितले तुझला गोणी परलोक साधन धैर्य जरी असेल तुझसी सहगमन करी पती सरिसी विधवापणे आचार करिसी तेही पुण्य तितुकेची जे आवड तुझे मनी सांग माये विस्तारुनी हस्तमस्तकी ठेवुनी पुसतसे प्रेम भावे ऐकोनी तुया अवसतया अवसरी केले न मनती येणारी विनवितसे करुणोत्तरी भक्ती भावे करुणिया जय जयाजी योगीश्वरा तूची पिता सहोदरा माझा प्राण मनोहरा जनकतुनी तूच होशी आले आपुल आपण परदेशात जवळी नाही बंधू भ्रांत भेटलेली तुम्ही भेटते ती तुम्ही परमार्थ जन अंतकाळी सोयरा सांगितले तुम्ही आचार दोन्ही कष्ट बहु विधवापणी अशक्य मान टाके स्वामी आज साधारण से दातारा तारुण्य पण मजसी लावण्य असे देहासी निंदापवाद शरीरासी घडेल केवी वर्तमान संतोष होते माझे मनी पुण्य अपार सहगमनी
पती सवे संतोषुनी जाईन स्वामी निर्धारे म्हणून मागुती नमस्कारी माथा ठेवी चरणावरी स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडत असे करुणा कृपेचा सागर उठवी तसे योगेश्वर देता झाला अभयकर म्हणे पती सवे जावे तोची ठाव पुरुषासी जाय माते सांगतसी सांगेन तुझ विशेषी ऐक माते एक चित्ते आलात तुम्ही दर्शनी श्री गुरु भेटी लागोनी आरोग्य होईल म्हणोनी भक्ती भावे करोनिया होणार झाली ब्रह्मकरणी काळासी जिंकले नाही कोणी जैशी ईश्वर निर्वाणी तैसे परी होतसे ब्रह्म लखित न चुके जाण जे जे भोगणे असेल आपण घडे तैसे श्रुती वचन दुःख कोणी करू नये हरिश्चंद्र राजा देख डोंबा घरी वाहे उदका बळी अजिंक्य देखा ऐका तोही गेला पाताळा सहस्त्र कोटी वर्षे जासी आयुष्य असे रावणासी काळ तया प्रतिग्रासी दुर्योधगा काय झाले भीष्मदेव इच्छा मरमरणी तेही पडले रणांगणी परीक्षिती सर्पा भेणी लपता काय झाले तया अनंत अवतार येणे परी होऊनी गेले संसारी देवदानव येणे परी सकळ काळा अधीन या कारणे काळासी कोणी जिंकिले नाही क्षितिसी सकळ देवदानवासी काळ जिंकी निर्धारे काळा जिंकिता नाही कोणी एका गुरु श्री गुरु वाचोने भाव असे ज्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमणे अंतकाळ होता क्षणे श्री गुरु दर्शना जाय म्हणे म्हणून भस्म तये वेळी लाविता झाला कपाळी रुद्राक्षचारी तत्काळी देता जहाला तये वेळी योगी बोले तियेसी रुद्राक्ष बांधी कंठासी दोन्ही प्रेत करणासी बांधोनी दहन करावे आणि कैक सांगेन तुझ गुरुदर्शना जाई सहज रुद्र सुक्त म्हणती द्विज गुरुचरण प्रक्षाळिता तोची तीर्थ घेऊनी आपला देह प्रोक्षुनी प्रेतावरी आणोनी प्रोक्षण करावे भक्तीने मग जावे सहगमनेसी वाणे द्यावी सुहासिनीसी अनेक द्रव्य वेचुनी हर्षी विप्रातोष व्हावे बहुत ऐशा परितीयेसी सांगुनी गेला तापसी पतिव्रता भावेसी करियायती त्यावेळी भले ब्राह्मण बोलावणी षोडश कर्मे आचरोणी प्रेतासी प्रायश्चित्त देऊनी औपासन करविताती सुस्नात होऊनी आपण पितांबरने सोना सर्वाभरणे लेऊन हळदी कुंकू लावितसे औपासन प्रेतासी करविताती विधींसी प्रेत बांधुनी काष्टेशी घेऊन गेले गंगेत अग्नी घेऊन तळहातेसी निघाली पतिव्रता कैसी आनंद बहुमानसी प्रेता पुढे जातसे 16 वरुषांचे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य ल्यायलीसे आभरणे लक्ष्मी सरसी दिसतसे मिळोनी या नगर नारी पाहो आल्या सहस्त्रचारी माथा तुकविती सकळी पतिव्रता म्हणोनिया एक म्हणती काय नवल पूर्ववयसी असे वाळ काय दैवत पूर्व फळ पती सवे जातसे देखिले नाही पतीचे मुख नाही जहाले की बाळक कैसा जीव झाला एक आनंद रूपे जातसे म्हणती शिकवाईसी वाया का हो जीव देसी परतुनी जाई माहेरासी आपुल्या मात्या पित्या जवळी एक म्हणती ज्ञानवंता सत्य नारी पतिव्रता बुद्धी देगा जगन्नाथा सकळ स्त्रिया आईसीच धन्यईची माता पिता 42 उद्धरले आता प्रेता पुढे चालता एक पाऊल अश्वमेध फळ येणे परी नदी तिरासी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्निसी काष्ठे शेणी अपरिमित अग्निकुंड सानिध्येसी ठेविले तया प्रेतासी बोलावणी सुवासिनींसी देई झाली वाण देखा सुपे चोळी कुंकुमेसी हळद काजळ परियेसी तोडर कंठसूत्रेसी सुवासिनींसी देतसे गंध पुष्पादी परिमळेसी पूजा केली सुवासिनींसी द्रव्य दिधले अपारेसी समस्त ब्राह्मणा तये वेळी नमन करोणी समस्तांसी निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहिरासी लोभ असो द्यावा म्हणतसे माता पिता शूलपाणी उमा गौरी अंतःकरणी आम्हा बोलविले सगुणी प्रेम भावे करोणिया
आली श्रावणी दीपवाळी आम्ही जातो माते जवळी पतीर सहित मने निर्मळी जाते लोभ असो द्यावा समागमे लोक आपुले होते का सवे आले होते जे का सवे आले त्यांची सांगत असे बाळे परतोनी जावे ग्रामासी पुसताश्व शूर मामेसी त्या ते न सांगावे परियेसी प्राण देतील मासी हत्या तुम्हा घडेल त्यांचे तुम्ही सांगावे ऐसे क्षेम आहे तीर्थवासे भीमा तीरस्थान ऐसे श्री गुरु सानिध्यानी आलो श्री गुरु दर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिले आपण संतोषी म्हणून सांगा घरी आमचे ऐसे सांगा श्वशूर मामीसी आमुचे मात पितयाधिकांसी इष्टजन सोयरिकांसी सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख पावले सकळ जन आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडीत एकक्षणी घालिता ती काष्ट शेणी तो आठवण झाली झणी योगेश्वराचा उपदेश मग रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधिले प्रेताची या श्रवणी कंठसूत्री दोन ठेवोनी पुसत असे ब्राह्मणांसी विनवित असे द्विजांसी संकल्प केला म्या मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैसी आपुल्या दृष्टी पाहिन दृष्टी देखोनी या स्वामीसी त्वरित येईन अग्निकुंडापासी आज्ञा झाली या वेगेसी त्वरित येईन म्हणत असे ऐकोनी तियेचे वचन बोलता ती विद्वज्जन दहन होता अस्तमान त्वरित जाऊनी तुम्ही यावे पुसोनिया विप्रांसी निघाली नारी संगमासी तेथे होता ऋषिकेशी श्री नरसिंह सरस्वती सर्व येती नरनारी विप्रमेळा नाना परी कौतुक पाहती मनोहारी पतिव्रता स्त्रियेची जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेसरी अभाग्या पुले पूर्वापरी म्हणून या महाभेरिले तुची दाता सर्वेश्वर शरणागतांचा आधार ऐसे तुझे ब्रीद थोर कामी आपण न लागेची हेळा मात्रे त्रिभुवनासी रची स्वामी रजोगुणे सृष्टीसी सत्वगुणे सृष्टीशी प्रतिपाळीशी तुची स्वामी तमोगुणे निश्चयेसी प्रलय समस्त जीवांशी त्रिगुण हो तुची होसी त्रिमूर्ती तुची जाणा तुझ पाशी सर्व सिद्धी ओळंगिती तव विधी देखिली आमुची पुढी बुद्धी जाणोनी माते अवेली एखादा नरबाधा करी जाणोनी सांगती राजद्वारी क्षण न लागता अवसरी राजा साह्य करी तयांचे रोग होता मनुष्यासी जाऊनी या वैद्यापासी औषध करी तात्काळेसी आरोग्य तदया होतसे तू त्रिमूर्तींचा अवतार ख्याती झाली अपरंपार सर्व भक्त जना आधार म्हणून सेविती सकळ जन अपराध आपण काय केले भेटीसी विसगावे आले माता पिता विसरले तुझ्या ध्याने स्वामिया होती तुची माता पिता म्हणून आले धावता भेटी होता आरोग्यता पती स्वभावी म्हणून या आपुले समान असती नारी त्या नांदता पुत्र पौत्री आपण झाले दगडा परी पुत्र नाही आपणासी पती आपुला सदा रोगी कैचा पुत्र आपणा लागी तरी याची काम्या लागी निघोनी आले स्वामी आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी आशा धरून मानसी आले स्वामी कृपा सिंधू पुरले माझे मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवल झाले स्वामिया मनोरथ पावला सिद्धीसी म्हणून आले पुसावयासी जाते आता परलोकासी कीर्ती तुझी घेऊन ऐशा परी ध्यान करीत आली अमरजा संगी मी त्वरित वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामिया उभी ठाकोनिया दुरी तया साष्टांग नमन करी श्री गुरु म्हणे त्या अवसरी सुवासिनी होय ध्रुव ऐसे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती पुनरपि स्वामी तेणे सरिती अष्टपुत्रा होय म्हणत असे ऐसे ऐकोनिया वचन हास्य करती सकळ जन सांगता ती विस्तारोण गुरु लागी सत्वर विप्र म्हणती स्वामीसी चा पती पंचत्वासी पावला परंधामासी सुवासिनी केची होय प्रेत नेले स्मशानासी ही आली सहगमनासी
निरोप घ्यावया तुम्हा पासी आली असे स्वामिया तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडा जाऊनी समागमे पती शयनी दहन करणे येसी ऐकोनी त्याचे वचन श्री गुरु म्हणती हासून इचे स्थिर आहे अहेवपण मरण केवी घडेसी गुरु म्हणती जावेळी आणा प्रेत आम्हा जवळी प्राण गेला कवणी वेळी पाहू म्हणती अवधारा श्री गुरु म्हणती द्विजांसी आमुचे बोल जहालेसी अहेवपण स्थिरैसी संदेह न धरावा मनात या बोलाचा निर्धारू करील आता कर्पर गौरू नका प्रेत संस्कारू आणा प्रेत आम्हा जवळी श्री गुरूंचा निरोप होता आणो गेले धावत प्रेता पाहती लोक कौतुका अभिनव म्हणताती इतुके होता ते अवसरी आले विप्रतेथ परी पूजा करीती मनोहरी श्री गुरुच्या भक्तीने रुद्र सुक्त म्हणोनी अभिषेक करती श्री गुरुचरणी षोडशोपचारी विस्तारोणी पूजा करीती भक्तीने तीर्थ पूजा नाना परी पूजा करीती उपचारी तुकिया अवसरी घेऊन आले प्रेतासी प्रेत आणोनिया देखा ठेविले श्री गुरु सम्मुखा श्री गुरु म्हणता म्हणती विप्रलोका सोडा वस्त्र दोर त्यांचे चरण तीर्थ द्या वेळी देती तया विप्राजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेत सर्वांगी स्नपन करा श्री गुरु निरोपे ब्राह्मण प्रेतासी करती तीर्थ स्नपन अमृत दृष्टीसी आपण पाहती प्रेत अवधारा पाहता सुधा दृष्टी करून प्रेत झाले संजीवन उठोनी बैसे तत्क्षण अंग मुरडीत परियेसा नग्न म्हणून लाजत प्रेत झाले सावचित्त नवे वस्त्र नेसत येऊनी बैसे एकीकडे बोलावणी स्त्रीसी स्त्रियेसी पुसतसे विस्तारेसी कोठे आणले मजसी यतीश्वर कोण सांगे इतुके लोक असता कावो तू न करती चेता निद्रा आली मदोन्मत्ता म्हणून सांगे स्त्रियेसी ऐकून पतीचे वचन सांगती झाली विस्तारून उभी राहून दोघे जण नमन करती श्री गुरुसी चरणी माथा ठेवून स्तोत्र करती दोघे जण पाहती लोक सर्व जन महा आनंद प्रवर्तला म्हणती पाप रूपी आपण पाप केले दारुण पापा सव अनुसंधान जन्म जहालो परीसी दुर्बुद्धीने वर्तलो पाप सागरी बुडालो तुझे चरण विसरलो त्रयमूर्ती जगद्गुरु सकळ जीव मात्रासी रक्षिता शंकर तू होसी ख्याती तव त्रिभुवनासी शरणागता रक्षिती त्राही त्राही जगद्गुरु विश्वमूर्ती परात्परु ब्रह्मा विष्णु शंकरो सच्चिदानंद स्वरूप तू त्राही त्राही विश्वकर्ता त्राही त्राही जगद्भर्ता कृपा सागरा जगन्नाथा भक्तजन विश्रामा जय जयाजी गुरुमूर्ती जो जटाजूट पशु उत्पत्ती अवतरलासी तू क्षिती मनुष्य देह धरुनिया त्राही त्राही पिनाक पाणी त्राही देवा तू शिरोमणी भक्त जन पाळोनी रक्षितोसी निरंतर सर्वांभूती तुची वससी नमन तुझे चरणांसी मज ऐसे गमलासी माता रूप वर्तत तू त्रिभुवनी तव करणी माथा ठेविला तुझे चरणी निश्चय केला माझे मनी पुनर्जन्म नव्हे आता विश्व कारण करीसी हेळा मात्रे सृष्टी रचिसी मज ऐसे गमलासी अज्ञान रूपे वर्तत तुझे इनय ऐके एखादा जरी कोपसी त्वरित त्यावरी माझे मणी येणे परी निष्कलंक तू दिसतोसी क्रोध नाही तुझे मनी आनंद मूर्ती तूच सहस्त्रगुणी भक्त जना संरक्षणी कृपा सागर स्वामिया जीव मात्रा कृपा करीसी शरणागता ते रक्षिसी इह पर सौख्या ते देसी चतुर्विध पुरुषार्थ तूच करुणेचा सागरू चिन्मात्रा अगोचरू श्री नरसिंह सरस्वती गुरु क्षमा करणे स्वामिया ऐसी नाना परीसी स्तोत्रे केली श्री गुरुसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी अष्टपुत्र पूर्णायुषी होतील सत्य तुझसी हो का श्रीमंत तिहर्षी गेले तुमचे पूर्वदोष चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हासी यथार्थ सांडोनी संदेह त्वरित सुखे असा म्हणती गुरु इतुके होता ते अवसरी मिळाल्या होत्या नरनारी
जय जयकार अपंपारी प्रवर्तला तये वेळी नमन करीती सकळ जन स्तोत्र करिता ती गायन करिता ती निरांजन जय जयकार प्रवर्तला तयामध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक आपुले मणी आणोनी तर्क श्री गुरुसी पुसत असे विप्र म्हणे श्री गुरुसी विनंती स्वामी परियेसी संशय आमुचे मानसी होत आहे स्वामिया वेदशास्त्रे पुराणे बोलताती सनातने ब्रह्मलिखित सत्य जाणे म्हणून वाक्य निर्धारी पा घडला नाही अपमृत्यू यासी दिवा मरण परियेसी आला कैसा जीव यासी वेदशास्त्रे पुराणे बोलताती सनातने ब्रह्मलिखित सत्य जाणे म्हणून वाक्य निर्धारी पा घडला नाही अपमृत्यू यासी दिवा मरण परियेसी आला कैसा जीवयासी ब्रह्मलिखित सत्य मिथ्या न कळे याच्या अभिप्राया निरोपाचे गुरुराया गुरु म्हणती हा सोनिया तया मूर्ख ब्राह्मणासी गुरु म्हणती तयासी सांगेन तुझ विस्तारेसी पुढील जन्माच्या आयुष्यासी उसने घेतले परियेसा आम्ही तया ब्रह्मदेवासी मागून घेतले करुणेसी पुढले जन्म परियेसी वर्षे 30 संख्या पै भक्त जन रक्षा वयासी मागून घेतले ब्रह्मदेवासी म्हणून सांगतो सांगती विस्तारेसी तया विप्रवर्गाते तटस्थ झाले सकळ जन साष्टांग करीती नमन गेले आपुलिया भुवना ख्याती झाली चहुराष्ट्रा पतिव्रतेने पती सहित स्नान केले संगमात अंतःकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तीसी अपार द्रव्य वेचोणी विप्रतोष वोणी आराधना सूर्य जाता अस्तमानी येती गुरुच्या मठासी स्त्री पुरुष नमस्कारा करिता ती वारंवार पूजा सामग्री उपचार आरती करीती श्री गुरुसी सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले ते ऐका कथा असे अपूर्व देखा सांगेन ऐका एक चित्ते म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता पावन मनोहर सकळाभीष्टे पावती इति श्री गुरुचरित्रामृत उठविले विप्राचे प्रेत सौभाग्य देवनी अद्भुत परमतायासी तोषविले इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रेत संजीवनम नाम द्वात्रिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 193 अध्याय 32 समाप्त।